नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे मी मंजुषा चंद्रकांत रागीट आपणा सर्वांचं स्वागत करते. 2012 या साली स्वामी विवेकानंदांची शारदशती देशभर साजरी करण्यात आली. त्यातीलच एक आयाम होता ग्रामायण. तोच घेऊन ग्रामायणने पण आपले काम सुरू केले. ग्रामायण विविध आयामांनी काम करत असते, जसे की एक प्रकल्प दर्शन सहली त्या अशासाठी आयोजित केल्या जातात की जाणीवांचा विस्तार व्हावा. त्यानंतर एक ग्रामायण सेवा प्रदर्शन असतं की छोट्या मोठे ज्या सेवा संस्था असतात त्या जे उत्पादनं निघतात त्यांना योग्य बाजारपेठ आणि योग्य ग्राहक मिळावा आणि एक शहरी लोकांचा समुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहावा, हा त्यामागील एक उद्देश असतो. त्यानंतर विविध कार्यशाळा ग्रामायणतर्फे घेण्यात येतात. त्यात विशेष म्हणजे गोमय समृद्धी कार्यशाळा आपण घेतो. तर त्यात शेणापासून विविध कलाकृती बनवण्याचं ट्रेनिंग आपण देतो. तर आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट पण आपल्याला आला आहे. अनेक युवक, अनेक कुटुंब यांनी त्यातून बिझनेस करून एक चांगला आर्थिक हातभार त्यांना त्यांच्या संसाराला लागला आहे. आणि गोमय समृद्धीची याच्या पुढची एक स्टेप म्हणजे आपण नागपूर जवळ जे गोटीबोरी आहे तिथून 17-18 किलोमीटरवर आपण एक नेत्रवन म्हणून श्री विजय घुगे यांची जागा आहे. तिथे आपण कायमस्वरूपी गोमय प्रशिक्षण शिबिर घेत असतो. तर त्याचा फायदा असा झाला की तिथे आजूबाजूला पारधी पेढे आहेत. तर या दिवाळीत तिथल्या त्या महिलांनी शेणापासून दिवे बनवून एक चांगला आर्थिक सहाय्य त्यांच्या संसाराला झालेला आहे. आणि पारधीपाड्यावरच्या बायकांना, कुटुंबांना एक वेगळा आर्थिक स्रोत त्यातून उपलब्ध होतो आहे. अशाच अनेक आयामांमध्ये आता आपण सोशल इन्फॉर्मेशन डिरेक्टरी अशी एक संकल्पना नव्याने एक कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. त्यात समाजात त्या सेवाभावी संस्था असतात की वेळोवेळी अडचणीच्या वेळी आपल्याला त्यांच्या मदतीची किंवा त्या नंबरची गरज असते. असे सगळे नंबर आपण त्यात एकत्रित करून ती डिरेक्टरी आपण त्याचं काम सुरू झालेलं आहे. तर तो पण एक चांगला उपक्रम ग्रामायणने सुरू केलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण कोरोना जनजागृती सप्ताह पण आयोजित केला होता. आणि गेल्या जून पासून आपले ऑनलाईन कार्यक्रम सातत्याने सुरू आहेत. दर शनिवार रविवारी आपले कार्यक्रम होत असतात. उद्यमगाथा, सेवागाथा आणि ज्ञानगाथा या माध्यमातून आपण विविध उद्योगपती म्हणजे फर्स्ट जनरेशन मध्ये त्यांचे यशस्वी उद्योग आहेत असे लोक आणि विविध सेवा संस्था आणि तज्ञ मंडळी यांच्या सेवेचा आणि ज्ञानाचा मार्गदर्शन इतरांना पण उपलब्ध करून देत असतो. त्याच अनुषंगाने सध्या आपण कृषी पंधरवाडा साजरा करीत आहोत. तर यात कृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशा या टायटल अंतर्गत आपण विविध सत्र आयोजित केलेली आहेत. त्यातलं हे आपलं एक सत्र, 4थं सत्र आहे आजचं. आणि त्यात आपल्याला मार्गदर्शन करायला येतात आहे माननीय श्री वसंतराव फुटाणे. नमस्कार वसंत भाऊ. नमस्कार. नमस्कार. वसंत भाऊंचा परिचय खूप मोठा आहे, मी थोडक्यात करून द्यायचा प्रयत्न करते. वसंत भाऊ नैसर्गिक शेती तज्ञ मार्गदर्शक म्हणून संपूर्ण मध्य भारतात सुप्रसिद्ध आहेत. आणि 35 वर्षापासून ते नैसर्गिक शेती करतात. अमरावती जिल्ह्यात शेंदुर्जना घाट जे गाव आहे त्याच्याजवळ रवाळा म्हणून गाव आहे, तिथे ते हे शेतीविषयक प्रयोग त्यांचे सुरू असतात. पारंपरिक बियाणे वापरण्यावर त्यांचा विशेष भर आहे. जनजागृती आणि या बियाण्यांच्या जनजागृतीसाठी ते खूप परिश्रम देखील घेतात. बीटी वांगे आणि बीटी कापसाच्या वापराविरोधात त्यांनी अनेक कार्यशाळा, संवाद सत्रे, शेतकरी मेळावे यांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे आणि सतत करीत असतात. प्रत्येक शेतकऱ्यानं आपलं शेत हे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र समजून माती अडवा, पाणी जिरवा कार्यक्रम राबवावा यासाठी प्रशिक्षण देतात आणि प्रात्यक्षिकांचे पण आयोजन करतात. आणि आंब्यांच्या बाबतीत पण त्यांचा एक विशेष आपला अभ्यास आहे. गावरान आणि रायवळ आंब्यांच्या जातीच्या संवर्धनासाठी पण त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
रवाळ्याला त्यांच्या शेतात अगदी हापूसला पण म्हणजे मागे पडेल अशा आंब्यांचं त्यांनी संवर्धन केलेलं आहे आणि आता त्याची फळं पण आपल्या सर्वांना चाखायला मिळू शकतात. वसंत भाऊ तर या कार्यात आहेतच, पण वसंत भाऊंचे संपूर्ण कुटुंब नैसर्गिक संपूर्ण कुटुंबानेच नैसर्गिक जीवनशैली अंगीकारली आहे आणि यातच वसंत भाऊंच्या कार्यप्रणालीची सार्थकता आहे. करुणाताई संपूर्ण वेळ नैसर्गिक शेती, खादी, महात्मा गांधी आणि विनोबाजी यांच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित जीवन जगतात. दोन्ही मुले पण नैसर्गिक शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेले विनय आणि चिन्मय पाणी या क्षेत्रात पण योगदान देत आहेत. वसंत भाऊच्या नैसर्गिक शेतीतील अनुभव खूप मोठा आहे. ती जीवनशैलीच ते जगत आहेत. आपल्याला जे अनुभव आले ते इतरांनाही सांगून त्यांनी आपले मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि वसंत भाऊंचा अजून एक उपक्रम की ते नागपुरात ते आणि त्यांचे अजून मंडळी आहेत ते बीजोत्सव साजरा करतात. त्या बीजोत्सवातच देखील पारंपरिक बियाणे, ऑर्गॅनिक धान्य आणि यासोबतच विचारांची देवाणघेवाण प्रामुख्याने ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि ते खूप चांगलं आयोजन त्यांच्या मार्फत केल्या जातं. तर या बाकी त्यांच्या विषयाबद्दल वसंत भाऊंनी सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करते. धन्यवाद मंजूताई. सर्वांना नमस्कार. मंडळी, आपण एकमेकांना पाहू शकत नाही, त्यामुळे नेमकं प्रतिक्रिया ज्या चेहऱ्यावरून कळतात त्या येणार नाही आहेत. त्यामुळे कदाचित काही गोष्टी जर आपल्याला रुचल्या नाहीत किंवा अगदी भरकटलेलं वाटलं तर आपण जरा लगेचच सूचना द्याव्यात. मला महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद हवा आहे. म्हणजे आपल्यातला संवाद, श्रोता आणि वक्ता. मी माझे अनुभव आपल्यापर्यंत कोणते नेमके अनुभव पोचवावेत ह्या बाबतीत थोडासा संभ्रम आहे, थोडासा आहेच. आणि विषय हा प्रश्नोत्तरातून खूप चांगला खुलत असतो, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण प्रश्न जरूर विचारावेत. माझ्या मनातल्या काही गोष्टी आहेत त्या मी आधी आपल्या पुढे मांडतो. एक गोष्ट, देशामध्ये सेंद्रिय शेतीच्या कामाला सुरुवात होऊन 3 दशकापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. सरकारही सेंद्रिय शेती करू इच्छितं, स्वयंसेवी प्रयत्नही भरपूर आहेत. असं असून सुद्धा सेंद्रिय शेती ही, सेंद्रिय, नैसर्गिक, चिरंजीवी, काही पण शब्द वापरा आपण, पण मूळ गोष्ट म्हणजे विषमुक्त शेती म्हणू आपण. तर ह्या विषमुक्त शेतीचा प्रसार त्या गतीनं होत नाही आहे. का नाही होत? आत्ताच्या घडीला सेंद्रिय शेतमाल मागणारे ढीगभर लोक आहेत. मोठ्या कंपन्याही आहेत, ग्राहक सुद्धा आहेत. आणि आपल्याला अगदी हजारोच्या, लाखोच्या संख्येत सेंद्रिय शेतकरी झाल्याचं सांगितलंही जातं, पण वास्तव अगदीच वेगळं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-20 लोक जरी आपल्याला प्रामाणिकपणे करणारे मिळाले तरी सुद्धा भरपूर आहे. आता बघा की इथे हा जो थोडासा अप्रामाणिकपणाचा भाग आहे, ह्याने कोणाचं भलं होणार आहे? म्हणजे मी मुख्यतः शेतकऱ्यांशी बोलतो आता थोडंसं पहिल्यांदा, की बाबा रे, एखादी गोष्ट आपण हातात जर घेतली तर ती आपण प्रामाणिकपणे केली तरच आपली समाजामध्ये पत वाढेल. हळूच युरिया टाकून द्यायचा, तणनाशक वापरायचे आणि सेंद्रिय शेती करतो म्हणायचं, ह्याने काही कोणाचं भलं होणार नाही. कोणाचंच होणार नाही, व्यक्तीचंही होणार नाही, समाजाचंही होणार नाही. जे काही आपल्याला थोडंफार मिळतं ते तात्कालिकच असतं. मूळ मुद्दा हा आहे की आपण पहिल्यांदा सेंद्रिय शेतीतलं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. आता शेतीच्या आधारस्तंभ काय आहेत ते बघूया जरा.
तर पहिली मूलभूत गोष्ट अशी आहे की आपल्याला जमिनीचा विचार करायला पाहिजे आणि तो आपण कधीही करत नाही. पहिला विचार आपण करतो बियाण्याचा, हायब्रिड बियाणं असलं किंवा आणखी अधिक उत्पादन देणारं बियाणं असलं तर ते आपण लावतो. अरे पण उत्पादन मिळतं तर ते कशाच्या भरोशावर मिळतं? उत्पादन वाढलं म्हणजे जमिनीतून आपण जास्त उचललं आहे ना, आणि जमिनीतून जे घेतलं त्याच्या 2/3 जमिनीला परत केलं तरच जमिनीची सुपीकता टिकून राहील, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय काय घेतो जमिनीतून? पाला पाचोळा, काडी, कचरा, फनकट, मुळा बिळा सगळं सगळं आपण घेत असतो ना. तर त्या सगळ्यांचा हिशोब केला त्याला आपण मानू थोडक्यामध्ये बायोमास, जैवभार. हा जैवभार 2/3 जर जमिनीला परत गेला तर आपली जमीन सुधारायला सुरुवात होते. काडी कचरा, पालापाचोळा हे जमिनीचं भोजन आहे. तण निसर्गामध्ये जी येत असतात तर ही तण कशासाठी येतात? माणसाला त्रास देण्यासाठी तण आहेत का? तण आपण निधन करता करता थकतो आणि मग आता परवडत नाही, मजूर मिळत नाही म्हणून आपण तणनाशाकडे वळलो. पण समजून घ्या, तणांचं मोठं विज्ञान आहे. तण जमिनीतून जेवढी घेतात त्यापेक्षा तण जमिनीला जास्त परत करत असतात. आपण आपल्या शेतातल्या तणांचा अभ्यास केला आहे का? उपटून त्यांच्या मुळा पाहिल्या आहेत का? अर्ध्यापेक्षा जास्त तण ही द्विदल वर्गीय आहेत आणि ते जमीन झाकून टाकायचं काम करत असतात. हवेतला नत्र जमिनीत नेत असतात आणि जमीन झाकलेली असली तर मग मागून येणारं तण हे सुद्धा वाढत नाही फारसं, आणि जमीन झाकलेली असली तर जमिनीमध्ये जीवजंतू जे आहेत तेही चांगले काम करतात. झाकलेली जमीन असणं अतिशय आवश्यक आहे. आच्छादन आपण म्हणतो त्याला, पांघरून म्हणू. तर आपल्याला असं पीक नियोजन केलं पाहिजे की जमीन झाकली. उदाहरणार्थ मी सांगतो आपल्याला की मी माझ्या शेतात दरवर्षी मूग आणि ज्वारी एकत्र मिसळून पेरतो. एकत्र मिसळून पेरतो बरं का, म्हणजे एका तासात मूग आणि ज्वारी वेगवेगळे असं नाही, एका तासात ज्वारी एका तासात मूग असं नाही, एकत्र सगळं पेरतो. त्याचा परिणाम काय होतो की 2 ज्वारीच्या धांड्यांच्या मध्ये 1-2 झाडं मुगाची येतात. मूग वेगानं वाढतो, तो जमिनीला झाकून टाकतो आणि हळूहळू काही दिवसानंतर तो नत्र सुद्धा देतो. आता मूग माझ्या दृष्टीनं हे मुख्य पीक नाही आहे, पण कधी कधी तेही मला पैसा देऊन जातं. साधारणपणे 70 दिवसात संपूर्ण पालापाचोळा मुगाचा सगळ्या जमिनीला जातो. याच्यातून जमिनीला पोषण भरपूर मिळतं आणि आमच्या शेतात त्याच्या आधारे गांडूळ खूप वेगानं वाढत असतात. असं आपल्याला पीक नियोजन करायला पाहिजे. एक पीक सरळवर जाणार असलं तर दुसरं असं जमीन झाकणार असावं. चवळी, मोठ, काही वाल हे सगळे असे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण जर पीक नियोजन नीट केलं तर तणांचा बंदोबस्ती तेवढं होतो. काही तणांच्या बाबतीत खूप गैरसमज आहे शेतकऱ्यांचे. तर एक उदाहरणार्थ केना आपण उपटला तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामुळे जास्त खोल नाहीच आहेत, आणि केना जमिनीतून फार कमी घेतो कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. केण्याची भाजी तर सहजच होते आणि त्याची मुदत संपली की केना मरूनच जातो आपण. पण शेतकऱ्यांना वाटते की अरे माझी एवढी जमीन झाकून टाकली. आता हे थोडं भुईमूग, सोयाबीन सारखी पिकं घेतली तर थोडा स्पर्धा होईल. पण दुसरी पिकं जर घेतली आपण, समजा कपाशी आहे, ज्वारी, तूर, मूग वगैरे, तूर असेल तर मुख्य पीक जर वरती असेल आपलं आणि तण खाली असेल, म्हणजे स्पर्धा ही खरं लक्षात घ्या की स्पर्धा ही जी आहे ही सूर्यप्रकाशाची स्पर्धा आहे. खरी तर जमीन काही फार स्पर्धा नाही आहे. थोडं दुर्वा, नागरमोथा ह्या थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण सामान्य जे तण आहेत. आता दुधीचा विचार करा तुम्ही. दुधीची मुदत संपली की महिना 1.5 महिन्यामध्ये दुधी पानं पिवळी पडतात, आपोआपच खाली येऊन जाते आणि बाळमास पुढच्या पिकासाठी बाळमास देऊन जाते ती. तर असे जे काही मुद्दे आहेत हे विज्ञान आहे शेतीचं. दुर्दैव असं आहे की शेतकऱ्यांपर्यंत हे विज्ञान आज कोणी पोहोचवण्याच्या भानगडीत पडत नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत, पण हे जे मूलभूत विज्ञान आहेत
म्हणजे शेतकऱ्याला मूलभूत विज्ञान पोचून ह्याची गरज आहे आजच्या घडीला. आणि हे कोण करणार? आता जी काही शेतकरी मंडळ आहे, जी शिकलेली शेतकरी मंडळ आहे, ती बऱ्यापैकी मासिक वगैरे वाचतात किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, त्या सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मूलभूतपणे समजून घ्यायला पाहिजे. किड्यांच्या बाबतीतही तसंच आहे. नैसर्गिक पीक संरक्षण नावाचं एक पुस्तक आहे. गेब्रिएल स्टो नावाच्या जर्मन बाईने ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं मराठी अनुवाद त्याचा कॉन्टिनेंटल प्रकाशननं केलेला आहे. किंमत अतिशय कमी आहे, फक्त 60 रुपये. डॉक्टर राहुळकरांनी त्या काळात म्हणजे आता 20-25 वर्षापूर्वी तो अनुवाद केलेला अतिशय चांगला आहे. आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनाची इतरही बरीचशी चांगली पुस्तकं आहेत, ती आपण बघितली पाहिजे. तर त्याच्यात त्याने अतिशय मूलभूत एकात्मिक कीड नियंत्रणाची माहिती दिलेली आहे. केंद्रीय कापूस अनुसंधान परिषद आहे नागपूरची, त्यांनी एकात्मिक कीड नियंत्रणाचे प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतावरती साधारणपणे 1.5 दशकापूर्वी केलेले आहे. तो अनुभव फारच महत्त्वाचा आहे. त्या काळामध्ये बीटी कापूस नव्हता बरं का. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रम झालेत. मी एका शेतकऱ्याच्या शेतात ते पाहायलाही गेलो होतो. तर तिथे ते आठवड्यातून एकदा जेव्हा किडीचा प्रकोप जास्त असतो तेव्हा तज्ज्ञ मंडळी तिथे जाणार, त्यांना मित्रकिडी शत्रुकिडीची माहिती देणार, अगदी परीक्षा नळीमध्ये ती दाखवणार लोकांना, शेतकऱ्यांना. त्याचा परिणाम इतका चांगला झाला की 15-16 फवारे करणारा शेतकरी शेवटी केव्हा फवारा करायचा आणि केव्हा नाही करायचा हे कळल्यावर तो शेतकरी 15 फवाऱ्याच्या 16 फवाऱ्याच्या ऐवजी फक्त एका फवाऱ्यावरती आला. मित्रकिडीचं कार्य त्याला समजलं आणि त्यातून तो वाचला. आपण जेव्हा कीटनाशकाचा वापर करतो तर त्यावेळी जशा शत्रुकिडी मरतात तसा मित्रकिडी सुद्धा मरतात. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ही समजून घ्यायला पाहिजे आपण की मित्रकिडी आणि शत्रुकिडी यांच्यामध्ये एक संतुलन आहे. मित्रकिडी त्या शत्रुकिडींना म्हणजे शाकाहारी किड्यांना, शाकाहारी किडे हे आपले शत्रुकिडी आहेत, आपले शत्रू आहेत, आणि मांसाहारी किडे आपले मित्र आहेत. तर हे जे शत्रू आणि मित्राचं जे संतुलन आहे हे संतुलन आहे बरं का. या ज्या मांसाहारी किड्या आहेत ह्या शाकाहारी किड्यांना 100% कधीही संपवणार नाही. का नाही संपवणार? कारण त्यांना आपल्या पुढच्या पिढीची चिंता आहे, जी माणसाला नाही आहे बरं का आज. तर पुढच्या पिढीला जगण्यासाठी काहीतरी लागेल ना, आणि म्हणून शाकाहारी किड्यांचा 100% नायनाट ते कधीही करत नाही. मग आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून माझ्या शेतातली कीड 100% संपली पाहिजे असा आग्रह जर आपण सेंद्रिय शेतीमध्ये धरला तर तोही चुकीचा असेल. आता या बाबतीत सुभाष शर्मांचं उदाहरण मी आपल्याला खास देतो. एकदा सुभाष शर्मा यवतमाळचे, सगळ्या विदर्भ काय देशात त्यांचं नाव आहे. तर ते म्हणाले की तुरीवरती फवारा सुरू होता, कडुनिंब गोमूत्राचाच फवारा सुरू होता. फवारा सुरू असताना त्यांच्या लक्षात आलं की बगडे उडतायत फवारा केल्यामुळे. अरे बगडे काम करतात तर करू देऊया त्यांना. मग त्यांनी ते फवाऱ्याचं काम थांबवलं आणि परिणाम काय झाला तर ज्या परिसरात फवारा केला होता, कडुनिंब गोमूत्राचाच केला होता, तिथे उत्पादन कमी आलं, आणि जिथे बगड्यांनी काम केलं तिथे उत्पादन जास्त आलं. तर सेंद्रिय शेतीमध्ये हा विवेक आपल्याला करावा लागेल. आज जसं आपण दिसला किडा की पाठीवर पंप घेऊन रासायनिक खतं, रासायनिक कीटनाशक वापरतो, तसं नाही चालणार. तर शेतीमध्ये ही निरीक्षणं ही फार महत्त्वाची आहे, आणि हे निरीक्षणं ही वरचेवर घ्यावी लागतात. आठवड्यातून एकदा जाऊन चालत नाही. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, कोणती शेती करा आपण, पण निरीक्षणं काळजीपूर्वक करा आणि त्याची संगती लावा. एक दुसऱ्याशी सल्ला मसलत करा.
आणि मी खात्रीनं सांगू शकतो की निसर्गावरती विश्वास ठेवला तर आपलं त्यात नुकसान मुळीच नाही. आता गतवर्षी कापसावरती मोठ्या प्रमाणावरती कीड आली आणि त्या किडीने प्रचंड नुकसान केलं. असं एखाद वर्षी होतच असतं. ते कोणत्याही पिकामध्ये असं होतं असं, तर निसर्गाला मंजूर नाही आहे यंदा. तर आता या शंखांच्या बाबतीत पाहूया आपण. तर मोठ्या प्रमाणावरती शंख सगळीकडे आता वाढलेले आहेत. आता पाऊस सुरू झाला, एखाद दोन आपल्याला शंख दिसतो आणि पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला जागोजागी शंख दिसतील. हे शंख आले कुठे? आणि मग हे शंख आले आणि मग याचं नियंत्रण कसं करणार? नियंत्रण करणं काही सोपं नाहीये. हा हा हॅलो. तर तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की या शंखांना संपवणारा दुसरा कोणता तरी निसर्गातला घटक येईलच आणि तो त्याचं नियंत्रण करेल. तर आत्ता 4-5 वर्षानंतर असं दिसत आहे की भारद्वाज हा जो कावळ्यासारखा पक्षी आहे, तो त्याचा पंख त्याचे तपकिरी असतात, तर भारद्वाज हे काम करतो आहे. हळूहळू त्याच्यावरती नियंत्रण येईल. तर निसर्गावरती विश्वास ठेवणं महत्त्वाचं. आणि एकात्मिक कीड नियंत्रणाचा विचार करत असताना आपल्याला जमिनीच्या आरोग्याचाही विचार करावा लागेल, त्याच जोडीला बियाण्याचाही विचार करावा लागेल. काही बियाणं मुळातच काटक असतं, काही बियाणं अगदी कमी पाण्यामध्ये येतं, काही हलक्या जमिनीत येईल, काही तापमान वाढलं तरी येईल. त्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला तो विचार करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे की मी निसर्गाचा एक घटक आहे, माझ्यासाठी सगळे काही आहे असं नाही. तर निसर्गातले इतरही घटक आहेत, सगळ्यांना निसर्गामध्ये काही ना काहीतरी स्थान आहेत. त्यामुळे आपला वाटा आपल्याला मिळालं की पुरे असं आपण मानलं पाहिजे. आजच्या घडीला आपली स्पर्धा असते, अधिक उत्पादनाची स्पर्धा असते. तर अधिक उत्पादन म्हणजे अधिक नफा, हे गणित शेतकऱ्यांच्या डोक्यात आज बसलेलं आहे. ते चुकीचं आहे. शेतकरी हिशोब करत नाही आणि त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी फसतो असं मी म्हणू शकतो. जसं आपल्या जमिनीचा हिशोब आहे की की एखाद्या पिकाने तुम्हाला जास्त दिलं म्हणजे जमिनीतून जास्त उचललं. तर हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. आणि एक गोष्ट आणखी की शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या मागे लागू नये. तर विविधता जमिनीत असली पाहिजे. विविधता ही अतिशय महत्त्वाची आहे. 2-4 प्रकारचे पीक आपल्याकडे असले तर एखाद्यानं एखादं पीक आपल्या हाती लागतं, एखादं जातं. हा निसर्गाचा नियम आहे. ढोबळमानाने बघितलं की 3-4 वर्षामध्ये एखाद वर्ष चांगलं असतं, एखाद वर्ष साधारण असतं आणि 1-2 वर्ष चांगली असतात. तर हे समजूनच आपल्याला शेती केली पाहिजे. आणि आजच्या घडीला अधिक उत्पादनाच्या मागे लागण्यासाठी लागतो आपण, त्याच्यासाठी जास्त निविष्ठा आपण शेतीत वापरतो. तर त्या करू नये आपण. ते कमीत कमी निविष्ठामध्ये आपण आपलं काम केलं पाहिजे. मी तर असं म्हणेल की सेंद्रिय शेतकऱ्याला बाहेरून काही आणावंच लागलं तर फक्त विरजन म्हणून आणावं. समजा तुम्हाला एखादा जीवाणू खत आणायचं असेल तर ते एखाद्या वेळेस आणणं ठीक आहे, पण एरवी त्याची गरजच नाही आहे. तुमच्या शेतामध्ये एक व्यवस्था निर्माण होते, परिसंस्था आपण म्हणू त्याला, इकोसिस्टीम म्हणू त्याला. ती इकोसिस्टीम निर्माण केली की तुम्हाला आपल्याला काहीही बाहेरून आणण्याची गरज नाही. हा आमचा अनुभव आहे.
एक गोष्ट आणखी महत्वाची आपल्यापुढे मी मांडू इच्छितो, की आमचा शेतकरी हा वृक्षद्वेष्टा झालेला आहे. हो, खरंच मी म्हणतो, की तो तो द्वेषच करतो झाडांचा. झाडं नको. अरे झाडांचे किती फायदे आहेत. झाडांशिवाय आपली शेती शक्यच नाही. पाखरांना निवारा अतिशय आवश्यक आहे. जमिनीला भोजन जमिनीपासून मिळते. कल्पना करा, बाभूळ कडुनिंब तुमच्या शेताच्या बांधावरती आहे. जमिनीत 15-20 फूट खोल त्याच्या मुळा जातात. खालच्या थरातली खनिज त्यांच्या पानाद्वारे तुमच्या वरच्या थरावरती येतात आणि वरचा थर सुपीक होतो. हा जो वरचा मातीचा थर आहे, हा थरच आपल्यासाठी धान्य शेतीसाठी भाजीपाल्यासाठी उपयोगाचा आहे ना. खालचा थर मोठी झाडं वापरतील, पण बाकी आपला सगळा खेळ तर हा वीजबऱ्यावरचाच खेळ आहे ना. आणि ही जमीन सुपीक करायचं काम झाडं करतात. ती झाडं आपण नाकारतो. कोणताही शेतकरी ही गोष्ट कबूल करेल की कडुनिंबाच्या झाडाखाली पीक चांगलं येतं. याच्यातलं थोडंसं आणखी पुढचं विज्ञान आपण समजून घेऊ, की पिकांना सूर्यप्रकाश किती काळ पाहिजे, किती काळ पाहिजे. तर सकाळचा सूर्यप्रकाश साधारणपणे 11-12 वाजेपर्यंतचा आपल्या पिकांना पुरेसा आहे. डोक्यावरती सूर्य आला की मग एक प्रकाश संश्लेषणाची म्हणजे निर्मितीची क्रिया थांबते, तीव्र ऊन असतं म्हणून. मग केव्हा तरी ती सूर्य कळल्यावरती ती क्रिया परत सुरू होईल समजा. पण पश्चिमेकडे जर का झाडं मोठी असली तर काही फार बिघडत नाही आपलं. पूर्वेकडे आपण छोटी झाडं ठेवावी, छोटी म्हणजे सीताफळ करवंदासारखी झाडं ठेवावी, पण पश्चिमेकडे मोठी असावी. दक्षिणायन जेव्हा असतं म्हणजे रबी पिकाच्या वेळी, तर त्यावेळी त्याच्या सावल्या खूप लांब जातात. म्हणून दक्षिणेकडे सुद्धा आपण छोटी झाडं ठेवावी. उत्तरेकडे आपल्याला मोठी झाडं ठेवायला काही हरकत नाही, कारण पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश तीव्र असतो आणि त्या सावलीमध्ये आपण हळद, अद्रक, सुरण सारखी सावली प्रिय, म्हणजे अगदी पूर्णपणे अंधार नाही, सावली प्रिय म्हणजे फिरती ऊन असलेली बरी, तर अशी पिकं आपण घेऊ शकतो. आपले पूर्वज पूर्वी आंब्यामध्ये कुलथा वगैरे सुद्धा घ्यायचे ना. आपल्या पूर्वजांना कितीतरी गोष्टी व्यवस्थित माहिती होत्या. आपण ते जुनं जे होतं त्या गोष्टी परत शोधणं आवश्यक आहे. या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत ह्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. आता शेतकऱ्याच्याही काही अडचणी आहेत हे मला माहिती आहे. अगदी शेतकरी आजच्या घडीला माकड आणि पोपटांना खूपच वैतागलेलं आहे. विदर्भामधली ज्वारी हरपण्याचं कारण ते एक मुख्य कारण आहे. तर पाखरं ठेवतच नाही, हे मान्य आहे मला. माकडं ते तसंच आहे. माकडं अगदी शहरामध्ये स्वयंपाकघरात जाऊन सुद्धा धुमाकूळ घालतायत. तर हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर ह्यालाही व्यवस्थेने, वनविभागाने सगळ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे. वन ही एक परिसंस्था आहे. त्या परिसंस्थेमध्ये सगळ्या जीवांचा विचार करून लागवड झाली पाहिजे. नेमकं होतं काय, तिथे व्यापारी पद्धतीचीच लागवड होते, म्हणजे लाकूडच पाहिजे फक्त. आणि इथे मोठी चूक झाली. अरे त्या वन्य प्राण्यांना तिथे जंगलात खायला काहीच नाही, आणि मग ते जगणार कसे तिथे, मग ते बाहेर येणारच आहेत. आता या बाबतीत मी आपल्यापुढे चिपको आंदोलनाची पंचसूत्री मांडू इच्छितो. जंगलात काय काय लावावं ते म्हणतात. पहिल्यांदा झाडांची निवड करताना पहिल्यांदा अन्न, त्यानंतर चारा, नंतर इंधन हे मिळालं पाहिजे. आणि त्या पुढचे 2 मुद्देही महत्त्वाचे आहेत. एक तर दोरखंड किंवा वस्त्र हेही आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणजे रेषा, फायबर. आणि शेवटचं महत्त्वाचं आहे की जिकडे पूर्णपणे दुर्लक्ष आपलं होतं ते म्हणजे जमिनीची सुपीकता टिकून राहील.
जंगलांमधल्या जमिनीची सुपीकताही टिकली पाहिजे. फूड, फॉडर, फ्युएल, फायबर, फर्टिलिटी, हे 5 तत्व आहेत. 5 F इंग्रजीतले. तर आपण शेतामध्ये झाडांची निवड करताना सुद्धा हे केलं पाहिजे. आपल्यापैकी अनेक लोक वृक्षशेतीकडे वळलेले आहेत. पूर्वी मध्ये सुबाबूळ आलं होतं, परत आता निलगिरी आलं, कुठे बांबू आलं. तर एक अन्न निर्मितीसाठी जे आवश्यक आहे त्या जागा तुम्ही अशा प्रकारे कुठल्या तरी व्यापारी तत्वावरच्या वृक्षांनी भरून टाकाल, प्रजातीने भरून टाकाल, तर ते अतिशय चुकीचं असेल. संतुलन असणं अतिशय आवश्यक आहे. निसर्गाचं संतुलन आपल्याला सांभाळलं पाहिजे. म्हणून किमान 10-20 प्रकार तरी आपल्या शेतामध्ये चारी बाजूला असले पाहिजेत. याचा परिणाम खूप चांगला होतो. विज्ञानामध्ये सुद्धा हे आहे, कृषी विद्यापीठातही हे सगळं शिकवलं जातं की चारी बाजूला आपली अशी भिंत असली पाहिजे, वातरोधी भिंत असली पाहिजे. पण त्याचा विचार, मूलभूत विचार करत नाही. आपल्याला सेंद्रिय शेती करायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजेत. त्याशिवाय हे आपलं काम अर्धवट राहील. आताच्या घडीला सेंद्रिय शेतीचा विचार करणारे फक्त कडुनिंब, गोमूत्र आणि इतर गोष्टी, थोड्याफार अशा म्हणजे कीड नियंत्रणाचा विचार करतात. बियाण्यांकडे फार लक्ष देत नाहीत. बियाणं जर वापरायचं असेल तर आपल्याला ते सेंद्रिय बियाणं, हे संकरित बियाणं नको, हे लक्षात घ्या. संकरित बियाणं नाजूक आहे आणि ते अधिक उत्पादन देणारं नाही. इंग्रजी त्याला हाय इल्डिंग शब्द वापरतात, पण तो शब्द मुळात चुकीचा आहे. तर ते रसायनांना अधिक प्रतिसाद देणार आहे, हाय रिस्पॉन्डिंग आहे ते. आणि मग रसायनांना अधिक प्रतिसाद दिला की मग पुढे किड्यांचं प्रमाण वाढणारच आहे. किड्यांचं प्रमाण वाढलं की मग परत ते आलं, ते कुचक्र आहे. तर त्या कुचक्रात आपल्याला फसायचं नाही आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी सरळ वाहनच वापरले पाहिजे. पारंपरिक वाहन आपला जो असेल तर ठीक आहे, नाहीतर विद्यापीठांकडून किंवा कुठल्याही कंपन्यांचे बाजारात जे काय मिळत असतील ते सरळ वाहन घ्यावेत आणि ते वाहन आपण आपल्या शेतात पुढे चालू ठेवावेत. त्याच्यातून निवड पद्धतीने आपण बी शोधत घेत राहावं. अशा सगळ्या काही मूलभूत गोष्टी आहेत. तर मला वाटतं सध्या एवढं पुरे आहे. आता काही प्रश्न येऊ द्यावेत, त्याच्या आधारे आपण पुढे जाऊया. प्रश्न अपेक्षित आहेत. हॅलो. हा हां, आपण इकोसिस्टम हा शब्दप्रयोग आत्ता केला. हो हो हो. हा, आत्ता मध्ये प्रोफेसर धर्मपालांचं पुस्तक वाचत असताना त्यांनी एक शब्द सांगितला की पब्लिक आणि लोक. लोकांच्या व्याख्यामध्ये त्यांनी म्हटलं की लोक म्हणजे मनुष्य नाही, केवळ लोक म्हणजे जमीन, वृक्ष, पक्षी आणि मनुष्य हा त्याचा एक घटक आहे. म्हणजे आता असं लक्षात येतं की मानव केंद्रित विकासाची जी कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये आजच्या सगळ्या समस्यांचं मूळ आहे. तर या मानव केंद्रित कल्पनांचा जो कल्पनेमुळे जो काही विकास झाला त्या विकासाला सामान्य समाजाने आज आदर्श मानला आणि त्याच्यातून आजच्या समस्या निर्माण झाल्या. पण तशाच समस्या फक्त आपल्या भागात झाल्या असं नाही, जगात झाल्या. आणि जसं आपल्याला फुकुओकाचं माहित आहे, मिका याचं माहित आहे, अशी नावं आली. प्रामुख्याने भारतीय कृषी किंवा वृक्ष आयुर्वेदाचा विचार आणि पाश्चात्यांमध्ये जसं आपण म्हणतो की बा लोकशाही आणि त्याच्यातून आलेला कॅपिटलिझम त्याची प्रतिक्रिया एक ही होती, समजा कम्युनिझम होता. तसं या मंडळींचं चिंतन आणि मूलभूत भारतीय चिंतन याच्यामधला काही जो फरक आहे तो आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगावा असं मला वाटतं. बघा की भिकाऱ्याला निवडीचं स्वातंत्र्य नसतं, तसा भाग आपल्या बाबतीत झालेला आहे. 1960च्या सुमारास देशामध्ये अन्नाची टंचाई झाली. अमेरिकेजवळ भरपूर अन्नधान्य होतं,
आणि आपल्याकडे उपासमारीची वेळ आली म्हणून अमेरिकेकडून अन्नधान्य आपण घेतलं आणि तिथे आपण फसलो, म्हणजे फसवल्या गेलो आपण असं म्हणू आपण. कारण भारताजवळ त्यावेळी परकीय चलन नव्हतं, तुम्ही त्यांना डॉलर देऊ शकत नव्हते. त्यांच्याकडून आपण अन्न घेतलं PL 480 करारा अंतर्गत, आणि तिथे नाईलाज म्हणून जे काही झालं आणि त्याच्यातून आपण या कुचक्रामध्ये फसत गेलो. 1961 साली पुसा इन्स्टिट्यूट जी आहे दिल्लीची, तिथे रॉकफेलर फाउंडेशनच्या माध्यमातून अमेरिकन सरकार घुसलं आणि आपल्यावरती कर्जाचा डोंगर वाढत गेला. आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य उरलंच नाही. दुर्दैव असं आहे की आजही ती परिस्थिती बदलली नाही, तर उलट वाढतच जाते, वाढतच आहे. आणि मला एक म्हणायचं आहे याच्या बाबतीत की आम जनता या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. म्हणजे इतिहासाचा आपण जर शोध घेतला तर काय दिसतं की आपण स्वावलंबी होतो. पूर्वी लोकसंख्या कमी होती म्हणून अन्न पुरेसं अन्न होतं आपल्याजवळ. मग आताही आपण जुन्याच पद्धतीनं करायला लागलो तर आपल्याला पुरेल का एवढ्या लोकसंख्येला, असा प्रतिवाद आजही केला जातो. तर या बाबतीत अनिल सदगोपालांनी आता 4-6 महिन्यापूर्वी एक विवेचन केलेलं, त्यांचा व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, तर तो सगळ्यांनी जरूर बघितला पाहिजे. कारण तेव्हा ते 1960 साली ते IR इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दिल्लीला विद्यार्थी म्हणून होते आणि त्यावेळी स्वामीनाथन हे तिथे प्राध्यापक होते बरं का, वनस्पती प्रजनन शास्त्र ते शिकवत होते. आणि स्वामीनाथनांना तिथे रॉकफेलरच्या कार्यक्रमाचं प्रमुख पद दिलं गेलं. आता तेव्हा मेक्सिकन जाती आपल्याकडे आल्यात. आता त्या मेक्सिकन जाती अधिक उत्पादन देणाऱ्या, त्यांच्यासोबत रोग आलेत आपल्याजवळ. आपण त्यांचं बियाणं स्वीकारल्याबरोबर काय झालं बघा, स्वीकारल्याबरोबर त्यांची कीटकनाशके घ्यावी लागलीत. आणि मगाशी जे म्हणालो की या जाती हाय इल्डिंग हा शब्द वापरतो ते चुकीचं आहे. हाय रिस्पॉन्डिंग टू केमिकल्स आहे. मग तिथे रासायनिक खतंही आलीत, कीटकनाशकही आलीत आणि आपल्याजवळ ते काहीच नव्हतं. आणि बदमाशी जी काही झाली, अगदी अनिल सदगोपालच्या शब्दात जर बोलायचं तर ते म्हणतात की हा कराराला 480च्या ऐवजी 420 म्हटलं तर अधिक चांगलं होईल. तर तिथे फसगत झाली आणि ती दिशा आपण अजूनही बदलू शकलेलो नाही आहे. कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतच जात आहे. तुमच्या देशात कोणतं तंत्रज्ञान तुम्ही स्वीकारावं हे आज तुमच्या हातात उरलेलंच नाही आहे. आपण भिकारीच आहोत आजही. त्यामुळे मग आपला जुना जो इतिहास आहे तर तो नाही, आणि ही परिस्थिती आपल्याला बदलली पाहिजे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मला तरी असं वाटतं की ग्राहक आणि शेतकरी या दोघांनी या बाबतीत एकत्र येण्याची गरज आहे. नुसता शेतकरी इथे पॉलिसी लेवलवरती शेतकरी काम नाही करू शकत, त्याला स्वतःच्या शेतातून बाहेर निघणं शक्यच नाही आहे. तर त्या शेतकऱ्याला बाबा रे, आपल्या देशाचं जर आपल्याला भरं करायचं असेल सगळ्या जनतेचं, तर तुला हे समजून घेतलं पाहिजे, ही एक गोष्ट. आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे ते का आहे हे ग्राहकांनी नीट समजून घ्यावं. आम्ही नागपूर बीजोत्सवामध्ये पुन्हा विनंती करत असतो की ग्राहकांनी आपले गट तयार करावेत आणि त्या शेतकऱ्याला ॲडव्हान्स द्यावा. ॲडव्हान्स बरं का, फुकट नाही, कर्ज बिर्ज काही नाही. त्या शेतकऱ्याला बँकेच्या दारात कशाला पाठवता 5,000साठी 10,000साठी? तिथे त्याची केवढी पिळवणूक होते. आतापर्यंतचा इतिहास जो आहे, भूविकास बँका, तकाबी वगैरे वगैरे, तर ते त्यांना काय देणार, पैसा देणार नाही. कारण शेतकऱ्यावरती विश्वास नाही, हा पैसा कुठे खर्च करून टाकेल म्हणून रासायनिक खतं कीटकनाशक देत होते. आजही आपण एकच मी आपल्याला सांगतो, फार काही करायची गरज नाही. प्रत्येक गावामधले गोठे, म्हैस, बकरी, बैल काही असू द्या, हे सगळे जिथे बांधले जाते तिथले गोठे पक्के करावे.
आणि त्या गोठ्यातून जे काही आपल्याला पशुमित्र मिळेल ते पशुमूत्र, मी त्याला गोमूत्र मुद्दा म्हणत नाही कारण गोंधळ होतो. मग शेतकरी म्हणतात मग म्हशीचं चालेल का, बकरीचं चालेल का. तर बघा की ते मूत्र, पशुमूत्र जर आपल्या शेतात गेलं तर 2-3 वर्षामध्ये आपल्याला युरियाची आयात पूर्णपणे थांबवता येऊ शकते. शेण आणि गोमूत्र व्यवस्थापन हे शेतकऱ्यांना नीट शिकवावं लागेल. काही गोष्टीचं विज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं लागेल. आता अमृत पाणी, संयोग वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे पॅकेजेस आहे सेंद्रिय शेतीतले, पण त्याचं विज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जात नाही. किती दिवसापेक्षा अधिक काळ जर ते थांबलं तिथे, तसंच राहू दिलं आपण, तर त्याच्यातल्या बॅक्टेरिया किती कमी होतील वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. होतं कसं की डाव्या बाजूने फिरवा, उजव्या बाजूने फिरवा, घड्याळाच्या दिशेनं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं वगैरे वगैरे असं सांगितलं जातं. पण त्यातलं विज्ञान तर सांगा तुम्ही. का बरं त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, गुळ टाकायचं तर का टाकायचं, फर्मेंटेशनची जी काही पद्धती आहे ही सगळे नीट थोडी समजून सांगितली तर शेतकरी मग काय करेल, शेतकरी मग सजग होईल आणि त्या गोष्टीचा सुयोग्य वापर होईल. आज शेणाच्या गावोगावी गवऱ्या होत आहेत, अक्षरशः गवऱ्या होत आहेत. लोक काडी कचरा पेटून देतात. त्यामुळे बायोमासचं महत्त्व हेही लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. की आपल्या देशामध्ये जसा पोलिओ निर्मूलनासाठी मोहीम चालवली गेली, अनेक वर्ष चालवली आणि बूस्टर डोस वगैरेसाठी, तसं तुमच्या देशात बायोमास मॅनेजमेंट हे शहरी लोकांना आधी कळायला हवं बरं का, विद्यापीठांना आधी कळायला, कारण विद्यापीठांच्या आवारातही बायोमास जाळले जात असतो. तर बायोमास मॅनेजमेंट म्हणजे आपल्या देशात आगपेटी बंद, पाणी फाउंडेशनने तो कार्यक्रम घेतला होता, शेतामध्ये येणारा डबी बंद, या दिशेनं आपल्याला जाता येऊ शकतं. आणि आपल्याजवळ असलेली संसाधनं नीट वापरणं, त्यासंबंधी जर केलं तर हे सगळं जे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे जोखड आहे हे आपण काढून फेकू शकू. स्वावलंबी शेती पद्धतीनं आपल्याला जाता येईल. तर निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला असावं आणि म्हणून आपल्याला स्वावलंबन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. टेक्नॉलॉजी कोणती जी तुम्हाला स्वावलंबी करेल तीच खरी टेक्नॉलॉजी असेल. परावलंबी टेक्नॉलॉजी काही कामाची नाही. ठीक आहे. आपण आता म्हणाले की सेंद्रिय शेतीची सुरुवात ही भूमीपासून व्हायला हवी आणि म्हणजे आपण आपल्या मातीचा पहिले नीट परीक्षण केलं पाहिजे किंवा मातीचा पोत समजून घेतला पाहिजे. आता मातीचा पोत समजून घ्यायचा असेल तर मातीमध्ये चालणारी जी इम्प्लिमेंट आहे शेतीच्या संदर्भामध्ये, मातीच्या तयारी करताची जी इम्प्लिमेंट आहे त्या इम्प्लिमेंटेशनचा पण विचार करावा लागेल. जुन्या काळामध्ये इथून नागर म्हणजे इकोसिस्टम जे म्हणतो ते नागर संस्कृती, म्हणजे ते एकेका भागाचा एक इकोसिस्टम होती, त्याच्यातला नागर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की होता. तर आपला याच्यातला काय अनुभव आहे की या शेतामधली जी इम्प्लिमेंट आहे, म्हणजे मातीपासून सुरुवात करायची असेल तर जसं बायोमासचा विचार केला पाहिजे तसं सर्व जमिनीवर चालणाऱ्या इम्प्लिमेंट्सचा विचार केला पाहिजे. तर त्या संदर्भात आपला काय अनुभव आहे? हो, अतिशय महत्वाचा मुद्दा आपण विचारलेला आहे. तर बघा की पहिल्या प्रथम आपल्याला जमिनीची मशागत करायची कशासाठी हा मुद्दा येतो. तर आपण जमिनीचे बी पेरतो, हे बी झाकण्यापुरती माती आवश्यक आहे आपल्याला, तेवढीच माती भुसभुशीत करायची आहे. म्हणून तुम्ही जे नांगर म्हणाला तर हा जो आपला जुना नांगर होता, हा नांगर जमीन कापत होता, तो जमीन पलटवत नव्हता. पण महाराष्ट्रामध्ये किर्लोस्करांचं नाव फार मोठं आहे. किर्लोस्करांनी पहिल्यांदा युरोपातली औद्योगिक क्रांती पाहून आपल्या देशामध्ये बैलाने चालणारा नांगर आणला. हा नांगर पलटी नांगर, त्याला इंग्रजीत बोर्ड प्लो म्हटलं जातं. म्हणजे माती, खालची माती वर घ्यायची, वरची खाली दाबायची. त्याच्यातून काय झालं, याच्यातून माती उघडी पडली आणि त्या मातीमध्ये असलेले जीवजंतू हे त्यांची वाट लागली. अंडी वगैरे वगैरे, गांडुळाची अंडी म्हणा किंवा आणखी जमिनीत आवश्यक असलेले जीवाणू अतिशय आवश्यक आहेत, बॅक्टेरिया वगैरे वगैरे जे काही आहेत. तर ते गेल्यामुळे प्रश्न निर्माण झाला. आणि ऑर्गॅनिक कार्बन जो आहे, सेंद्रिय कर्ब, आपल्या देशामध्ये साधारणपणे 40 डिग्रीच्या खाली तर तापमान नाहीच आहे. आता ते अगदी आता 48 वगैरे वगैरे. तर आज झालंय कसं की हे जमिनी नांगरण्याचं काम आणखी खोलखोल व्हायला लागलंय.
आणखी वाढायला प्रशांत हा आवाज मोठा धोका आहे. शेती हॅलो प्रशांत आवाज आवाज येतोय, मध्ये ब्रेक होऊन तर राहिला आणि येतोय. ते ब्रेक होतो मला. नाही आता आला 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 हां हां ठीक आहे ठीक आहे. हां तर बघा की जे शेतीचं जे यांत्रिकीकरण आहे तर हे यांत्रिकीकरण धोकादायक आहे. आता कालचीच गोष्ट की आमच्या शेतातून पावसाचं पाणी निघालंच नाही. पहिला पाऊस आला आणि आमचा शेजारी म्हणाला की ज्यांनी रोटावेटर केलं त्यांच्या शेतातून पाणी निघालं. म्हणजे आपण या आधुनिक साधनांचा वापर करून जमिनीचा खालचा थर अधिकाधिक टणक करतो आहोत. तर आणि ह्याला आपण प्रगती म्हणतो आहोत. आणि जमीन जेवढी जेवढी टणक होईल तेवढे तेवढे मग आपले ट्रॅक्टरचे हॉर्स पॉवर वाढतात. हे अमेरिकेत झालेलं आहे. अगदी तिथे 100-125 HP चा ट्रॅक्टर लागतो. सुरुवात झाली 25-30 HP पासून आणि आज 100च्या वर गेलेले आहेत ते. आणि मग जमिनीचा थर एवढा कडक होतो की पावसाचं पाणी जिरतच नाही. म्हणून त्यांना मग आतमध्ये सुरून करावे लागतात आणि त्याला ते सब सॉयलर म्हणतात. हे आपल्या देशात सब सॉयलर आले आहेत बरं का, ते लक्षात घ्या. एक तर मुळातच ट्रॅक्टर हा शेतीसाठी अत्यंत विपरीत प्रकार आहे. त्यातल्या त्यात आता जो रोटावेटर प्रकार आलेला आहे हा तर आणखी गडबड करून आलेला आहे. वरची फक्त 4 इंच माती आपल्याला दिसते की भुसभुशीत झाली आणि मग खाली अगदी खूप टणक तयार होतं ना. अगदी टणक म्हणजे ओल्या मातीमध्ये माणूस जरी चालला तरी ती जमीन वाढल्यानंतर टणक येते. आणि इथे तर तुम्ही अशी यंत्रसामग्री वापरतात. आणि समजा रोटावेटर आपल्याला वापरायचंच असेल तर रोटावेटर आपण कृपा करून रबी पिकाच्या पूर्वतयारीसाठी वापरू नका. ते वापरायचं तर तुम्ही जमीन चांगली कोरडी झाल्यानंतर एप्रिल-मे मध्येच वापरा. ही परिस्थिती आहे. आता पूर्वीच्या ज्या जमिनी होत्या अतिशय टणक जमीन असेल तर शेतकरी पहिल्यांदा आपला साधा नांगर, ज्याला आजकाल लोक बलदरा म्हणतात, तो लाकडी नांगर होता. तो जमीन चिरायचं काम करत होता, फक्त कापायची वरून. मग त्यानंतर वखर केला तुम्ही, वखर केला की काम होऊन जायचं. म्हणजे वरचा पापुद्रा कधी खाली जात नव्हता. त्यामुळे जमिनीला छेडणं, अशा प्रकारे उलथापालथ करणं हे 100% चुकीचं आहे. याच्यातून ऑर्गॅनिक कार्बन संपूर्णपणे संपतो. आणि बघा की जेवढं जेवढं तुम्ही रसायन वाढवणार आहात तेवढं तेवढे जमीन आपली अधिक कडक होणार. जो कोणी सेंद्रिय शेती करत असेल, काडेकचरा जमिनीत मुरवत असेल, त्याला 2 वर्षात 3 वर्षात अनुभवली की त्याची जमीन हळूहळू नरम होते आहे. आमच्या शेतात आपण येऊन बघा, अगदी एखाद्या छोट्याशा अगदी तुराटी पराठीनं सुद्धा आम्ही जमीन उकरून दाखवू शकतो. आणि मशागतीची आपल्याला फारशी गरज उरतच नाही. तर आज आपल्याला शून्य मशागतीकडे जाता येत नसलं तरी कमीत कमी मशागत आणि शक्यतो बैलांचा वापर ही आपली गरज आहे. ठीक. जमिनीमध्ये जसं आपण रसायनाचा विचार करतोय तसं शेतीतला आवश्यक घटक आहे जीवाणू. हो. आणि काही जीवाणू हे म्हणजे पेरणीच्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. बुरशी असते किंवा जसं गांडूळ असतात किंवा हे असतात. तर यांचं शेतीमधलं महत्व काय आहे? बियाणांच्या आधी सुद्धा जे जीवाणू आपल्या शेतीमध्ये आहे आणि यांच्या संगोपनाच्या दृष्टीने जसं मशीन आहे, आपण सांगितलं की बा यांत्रिकीकरण नको, तसं अजून काही मुद्दे आहे का? हो. तर बघा, आपण मगाशी पाहिलं की एकात्मिक कीड नियंत्रणाचा विचार करताना म्हणजे मांसाहारी किडा आणि शाकाहारी किडा यांचं संतुलन असतं. तसंच संतुलन जमिनीच्या आतमध्ये सुद्धा आहे बरं का. जमीन ही मृत नाही आहे, ती एक परिसंस्था आहे जमीन. दुर्दैवाने असं झालं आहे की आपण जमिनीला फक्त एक खडकाची भुकटीच समजतो आहोत. त्याच्या आतमध्ये आपल्या डोळ्यांना दिसणारे गांडुळं, किडे, मुंग्या, माकोडे वगैरे एवढे आपल्याला दिसतात. पण न दिसणारे जे आहेत सूक्ष्मजीव आहेत ते तऱ्हेतऱ्हेचे सूक्ष्मजीव आहेत आणि त्यांचं परस्पर संतुलन असतं. तर बुरशी म्हटली की ते घातकच, असा जो समीकरण आपल्या डोक्यात बसवलं गेलेलं आहे ते बघा. आता ट्रायकोडर्मा ही बुरशीच आहे, ती आपण वापरतो आहोत कीड नियंत्रणासाठी. तर हा विचार करा की एक निसर्गातलं जे संतुलन आहे ना ते नाही ढळू द्यायचं. आणखी एक आपल्याला सांगू इच्छितो की वाळवी
तिला खेड्यामध्ये उधई म्हणतात. वाळवी मुळात शब्द आहे ना. वाळवी म्हणजे वाळलेलं खाणारी, ती वाळवी. पण शेतामध्ये तूर उभावली, उभावली म्हणजे उभी तूर वाळली, अगदी आज हिरवी होती आणि 4 दिवसात ती वाळली. तर मग ते कशामुळे झालं? ते उधई लागली असं शेतकरी म्हणतो. मुळात तो वेगळा आजार आहे आणि त्या आजारामुळे ती वाळली आणि त्यानंतर तिथे वाळवी खायला गेली. बिचारी वाळवी ती बदनाम होते. माझ्या शेतामध्ये आंब्याच्या झाडावरती, कडुनिंबाच्या झाडावरती 10 फूट सुद्धा वाळवी चढते. ती फक्त वरची वाळलेली साल आहे ना तेवढीच खाते. आतमधल्या जिवंत पेशींना ती कधी काही करू शकत नाही, कारण त्यांच्या शरीराची रचनाच तशी आहे. ती खाऊ शकत नाही ओला लाकूड, पण ती बदनाम होते. आणि आपण सुद्धा वृक्षारोपण करण्यापूर्वी खड्ड्यामध्ये मुठभर गॅमेक्झिन पावडर टाका, BHC अमुक टमुक काय काय तऱ्हेचं टाकायला आपण लोकांना सांगितलेलं आहे यापूर्वी. किती चुकीच्या गोष्टी आपल्या लोकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अरे त्या तुम्ही जर का हे विष त्या खड्ड्यामध्ये झाड लावण्यापूर्वी टाकायला सांगता, तर मग त्यातले जीवाणू जगतील का? एकीकडे जमिनीमधले सगळे जीवाणू मारून टाकायचे. आता तणनाशक तुम्ही वापरलं तर काय होणार आहे? तुम्ही युरिया वापरला तर काय होणार आहे? युरिया जिथे कुठे किंवा कुठल्याही रासायनिकात वापरलं जाते तिथे गांडूळ दाखवा तुम्ही. आणि आमच्या शेतामध्ये जुलै महिन्यामध्ये एखादं झाड लावायचं असेल तर त्यासाठी जर आम्हाला विदभर खड्डा करायचा असेल तरी सुद्धा 5-10 गांडुळांचा बळी जातो. हा जो फरक आहे हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तर हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. मशागती कमीत कमी करायची, जमिनीची छेडछाड जमिनीला शक्यतो करायचीच नाही, हे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे. ठीक. संजयजी, एक दोन प्रश्न. जमीन पाहून पीक आणि आपण ज्या भागात राहतो तो त्या भागाला बघून आपला आहार. पीक निवडताना जमिनीचा पोत हा जसा एक महत्वाचा घटक आहे, तसंच त्याच्या जमिनीवर जो आधारित मनुष्य राहतो त्याच्या आहाराच्या सवयी पण त्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. मध्ये एकदा वंदना शिवा म्हणाला की शहरातल्या माणसाला शेतामध्ये काय करू शकेल, तर ते म्हणाला शेतामध्ये जाऊन काही करायची गरज नाही, त्यांनी आपल्या खाण्याच्या सवयी सुधारल्या तरी शेती सुधारेल. तर या बाबतीत विदर्भाच्या एका परिसराच्या दृष्टीने आपल्या काय सूचना आहे? बघा, एकतर विदर्भामध्ये कापसानंतर ज्वारी हे पीक चक्र होता पश्चिम विदर्भामध्ये, तर ते परत आलं पाहिजे. कापूस आहे का कापूस, म्हणजे एक इथे फेरफार काहीच उरला नाही आणि शेतकरी आजच्या घडीला ज्वारी पेरू शकत नाही. का तर पाखरांचा बंदोबस्त होऊ शकत नाही. मी मगाशी आपल्याला जसं म्हटलं की देशाची वननीती बदलली पाहिजे. त्या पक्ष्यांना खाण्यासाठी तुम्ही जंगलात काहीतरी लावा आधी. अगदी जांभळाचे झाडं सुद्धा पूर्वी असायचे आणि उन्हाळ्यात पक्षी खायचे, हिवाळ्यातही खायचे, पावसाळ्यातही त्यांना खायचं. म्हणजे पक्ष्यांना खायला तिथे मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा आपापल्या शेतात धुऱ्या बंधाऱ्यावरती झाडं लावली पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी जर झाडं लावलीत, सगळ्यांनी जर ज्वारी लावली तर पक्षी विभागून जातील. म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या पातळीवरती ही परिसंस्था दुरुस्त करण्याचा विचार करावा, पण पुढाकार कोणी घ्यावा हा प्रश्न आहे. सरकारी बदलत नाही, जनताही बदलत नाही आणि परिस्थिती आहे तशीच राहते. तर ह्या बाबतीत अगदी आताच्या घडीला फार परिस्थिती वेगळी आहे. पण तरी त्यातल्या त्यात काय होऊ शकतं, तर मी आपल्याला एक सांगू इच्छितो की गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही एक प्रयोग करतो. आमच्या एका शेतामध्ये ज्वारी नाही होऊ शकत, पण मी तिथे आम्ही नाचणी घेऊन पाहिली आणि बाजराही घेऊन पाहिला, पण बाजरा पाखरांनी ठेवला नाही, पण नाचणीला मात्र शेतकरी पक्षी नाही खाऊ शकले. आणि ज्वारीच्या ऐवजी नाचणी एक चांगलं सुपीक पीक आहे, कमीत कमी पाण्यामध्ये येणारं. तर असे काही पर्याय आपण घेऊया आणि काहीही हो, पण मी माझ्यापुरती ज्वारी लावणार. आता मी तुम्हाला एक गाव सांगतोय, काकरदरा वर्धा जिल्ह्यातलं गाव आहे. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात ते पहिलं आलं होतं. तर गतवर्षी त्या गावात गेलो तर ते सांगत होते म्हणे कधी नव्हे एवढे हजारो पाखरं आलेत. दरवर्षी ते ज्वारी घेतात बरं का, अजूनही घेतात ज्वारी. तर म्हणाले की कुठून आले पाखरं कळतच नाही. मग मी त्यांना प्रश्न केला, आदिवासी बरं का, आदिवासी माणूस कसा विचार करतो आणि नागरिक माणूस कसा विचार करतो ते समजून घ्या.
म्हटलं मग आता तुम्ही पुढच्या वर्षी ज्वारी लावणार नाही का? नाही लावणार? त्यांचाच मला उलट प्रश्न, आमच्या गुरांना चारा तरी मिळेल. बघा, एक सकारात्मक भूमिका माणसाने घेतली तर कसा मार्ग निघतो? तर आदिवासींकडून, ज्यांना आपण अशिक्षित, अडाणी म्हणतो, व्यसनी म्हणतो, अशा लोकांकडूनही आपल्याला नागरी संस्कृतीवाल्यांना शिकण्यासारखं आहे. तर प्रत्येकाने काही हो, मी माझं कर्तव्य पार पाडणार आणि मी माझ्या गुरांचाही विचार करणार. म्हणजे गुरं माझ्या कुटुंबाचा भाग आहे. आज झालं कसं बघा, माझ्या प्रत्येक गावागावामध्ये पाहाल तुम्ही, तर म्हणजे लोकांनी बैल विकून टाकलेत आणि सगळे ट्रॅक्टरवरती आलेत. कोण त्या बैलांची राखण करेल? कोण त्यांना सांभाळेल? कोण त्यांना दिवसातून 3 वेळा पाणी पाजेल? 24 तासाची गुलामगिरी नसतं ना पशुपालन म्हणजे. पण ते लोक करतायत. आणि आजच्या घडीला म्हणजे हेही समजून घेतलं पाहिजे की ट्रॅक्टर चारा खात नाही आणि शेण मूत्र देत नाही, तो धूर सोडत असतो. आणि आज आपण तेलाच्या बाबतीत, डिझेल पेट्रोलच्या बाबतीत किती स्वावलंबी आहोत आणि हे परावलंबन किती वाढवायचं ह्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. ठीक. संजयजी, हा इथे बाकी 1-2 प्रश्न आहेत. सांगा ना. स्क्रीनवर वसंतराव दिसताय का तुम्हाला स्क्रीनवरती? हो, मजूर पद्धत असल्याने आणि महाग असल्याने यांत्रिकीकरणाकडे नाईलाजाने ओढावे लागते आहे. आपण पर्यायी उपाय सुचवा. वृक्षशेती हा यावरती खूप चांगला उपाय आहे बरं का. म्हणजे माणसाच्या गरजा आपण मगाशी बोललो, अन्न, वस्त्र, निवारा, इंधन वगैरे. आणि मी हे गमतीनं म्हणत नाही, पूर्णपणे गंभीरपणे बोलतो आहे. माणूस मूलतः फलाहारी आहे. आपण आपल्या शेताचा 1/4 हिस्सा जर का वृक्षशेतीकडे आणला आणि हळूहळू तो वाढवत नेला तर आपल्याला बैलाबिलांची किंवा मजुरांचा प्रश्न हा खूप सोपा होऊन जातो बरं का. 100% सुटेल असं नाही, पण तो सोपा होईल, नक्कीच होईल. आणि दुसरी एक आशा मला अशी आहे की माझ्या गावचं उदाहरण मी देतो. गावातले पोरं शहराकडे, पुण्या मुंबईकडे पळत होते बरं का. आम्ही कार्यक्रम चालवला, जीवनशाळा नावाचा कार्यक्रम 5 वर्ष चालवल्या. तर ती शाळा चालवणारे जे लोक होते तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या निमित्तानं जायला मिळालं. बेळगावपर्यंत गेलेत, गडचिरोलीला सुद्धा गेले, अमरावती जिल्ह्यातले लोक. आणि एकदा त्यांना संधी मिळाली एका संमेलनामध्ये स्वयंसेवक म्हणून ते आसामला गेलेत. तर नागपूर ते आसाम हा जो प्रवास झाला आणि त्या प्रवासात त्यांना जे एक विश्वरूप दर्शन मिळालं त्यातून ते म्हणाले, गड्या आपला गाव बरा, आपलं गाव नाही सोडायचं. गाव नाही सोडायचं म्हणजे मग शेतीच करायची. तर शेतीच हा आपला धंदा आहे, शेतीच आपल्याला तारेल, ही मानसिकता त्या खेड्यातल्या मुलांमध्ये हळूहळू विकसित होते आहे. आणि मला आठवतं केरळमध्ये एका जिल्हाधिकाऱ्यांनी नारळाच्या झाडावरती चढायचं प्रशिक्षण दिलं होतं. त्याची शिबिरं भरवली होती जिल्हा शासनातर्फे. तसं आपल्याला बैल चालवायचं, बैलां आणि शेती संबंधीची अशी अवजारं चालवण्याची कामं जो करेल त्याचा सन्मान सत्कार करायचे कार्यक्रम आपल्याला यापुढे घ्यावे लागणार आहेत. नुसतं बैल ठेवून काय, तो चालवता यायला पाहिजे ना. बरोबर. म्हणजे आपली पुढची दिशा काय असावी हा आपल्याला विचार केला पाहिजे. नैसर्गिक शेती ही सध्या जी शेती केली जाते त्यापेक्षा जास्त उत्पन्न देऊ शकते का? बघा, ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक शेतीकडे त्याला तुम्ही काही पण म्हणा, चिरंजीवी, शाश्वत, सेंद्रिय, काही पण म्हणा, त्या वादात आपण नाही जाऊ. तर ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आज ना उद्या आपल्याला सुरूच करावी लागणार आहे. त्याला काही उपाय नाही आहे. कारण एक पुढे रस्ताच नाही आहे. डेड एंड म्हणू ना, रासायनिक शेतीला पुढे जाऊन डेड एंड येणार आहे. कारण तुम्ही किती विष पचवणार आहात. एका मर्यादेपलीकडे मानव जात नष्ट होईल. आता तणनाशकाच्या बाबतीत बघा, तणनाशकामुळे मोठ्या प्रमाणावर वांझपणाच्या समस्या निर्माण झाल्यात असा अभ्यास सांगतोय. WHO ने कॅन्सरकारक वगैरे ते जाहीर केलेलेच आहे. आणि आता अनेक देशांमध्ये हे प्रश्न निर्माण, अगदी चीनसुद्धा आता प्रजोत्पादनासाठी प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे बरं का. 2 नाही 3 मुलांना जन्म द्या असं चीन म्हणायला लागलेलं आहे. तर ह्या समस्यांचा जो प्रश्न, याचा जो सगळा आहे, एकूण सगळी जीवनशैली आहे
त्याच्यामध्ये PCOD वगैरे वगैरे हे सगळे प्रकार वाढलेले आहेत, त्याचा खाण्याशी संबंध आहे. आमचे गायनाकोलॉजिस्ट मित्र सांगतात की आपल्या आहारामध्ये PCODचं प्रमाण जेवढं जास्त वाढलेलं आहे, इकडे आहारामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण जे वाढलेलं आहे, तर प्रिझर्वेटिव्हचा आणि PCODचा संबंध येतो असं गायनाकोलॉजिस्ट सांगत आहेत. आणि मग नैसर्गिक शेतीतून किती मिळतं हे आर्थिक गणित सोडा. आता जे मिळालं त्याच्यामध्ये समाधान माना, त्याशिवाय माणूस जात ही टिकू शकणार नाही. प्रदूषणमुक्त शेती ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजून नाही चालत. आज ना उद्या ती जमीन तुम्ही जमिनीची सेवा करा, 2 वर्ष 4 वर्षानंतर ती जमीन तुम्हाला खुश करेल. आणि ज्या गोष्टी तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही त्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. जे झाड तुम्ही आज लावलेलं आहे त्या झाडाला 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर फळं येणार आहेत. त्या झाडाच्या सावलीत जाऊन बघा आणि तुम्हाला कसं वाटतं त्याचा अनुभव घ्या. पैसे प्रत्येक गोष्ट पैशाने मोजू नका, कृपा करून. माफ करा. आहेत का प्रश्न आहे का प्रशांत? प्रशांत आहेत ना, आहेत. हां हां ठीक. बियाणे कंपन्या नैसर्गिक शेती पूरक बियाणे का निर्माण करीत नाहीत? कंपन्या काही संत हृदयी नाही आहेत हो. जगाच्या कल्याणासाठी कंपन्या निर्माण झालेल्या नाही आहेत. हे काम आपल्याला करावं लागेल. आणि मगाशीच मी आपल्याला म्हटलं, मी अनिल सतगोपालचं नाव आपल्याला पुढे घेतलेलं आहे. त्यांचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. ग्रीन रेव्होल्यूशन कशी आली, हरित क्रांती कशी आली, आणि त्यांनी इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे तासभराचं. ते सगळे त्यांनी पाहिलेले आहे. तेव्हा विद्यार्थी होते IRI मध्ये. तर कंपन्यांकडून ही अपेक्षा आपण कशी करणार हो? हे सगळं आपल्याला करावं लागेल. आणि ही लोक चळवळ होणं फार आवश्यक आहे. माझी शेती माझं बियाणं, बीज स्वावलंबनामध्ये खूप लोक काम करतात बरं का. आणि बियाणं थोडे 4 बियाणे तुम्ही जपून बघा आणि ते बियाणे तुम्हाला खूप आनंद देईल. बघा की ह्याला आपण अस्सल आनंद म्हणू, फर्स्ट टाइम जॉय म्हणू. हा तुम्ही 4 बियाणे जपले, ती लावलीत, त्याच्यापासून झाड मिळालं, तो अंगणात लावा, शेतात लावा, कुठेही लावा. तर कंपन्यांकडून ह्या आशा नाहीच आहेत. आणि त्यांना तर पैसा आणि पैसाच करायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, आणखी थोडं मी कदाचित आपल्याला आवडणार नाही पण मी म्हणू इच्छितो की पैशाचं स्थान जगामध्ये नक्कीच आहे, त्याशिवाय माणूस जगू शकणार नाही. हे मान्य आहे मला. पण किती त्याला काही मर्यादा आहे की नाही? पैशाला आपण संसाधन म्हणू शकतो का? अर्थशास्त्राच्या भाषेत लँड लेबर कॅपिटल वगैरे वगैरे म्हणा तुम्ही, पण नैसर्गिक संसाधनं, हवा, पाणी, माती, लोक 1 लाख रुपयामध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर तयार होते ना आता. तर हे जरा बघा, थोडं जरा वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. आहे का प्रश्न? नाही संजयजी. समारोपाकडे जाऊ आपण. तत्पूर्वी सरकारची एक हे होती की कृषी पंढरी अशी एक योजना होती जुन्या काळात. आपण विदर्भाच्या स्तरावर जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती आणि त्याचे प्रयोग करणारी जी तीर्थस्थानं आहे विदर्भातली, त्यांची काही थोडीशी माहिती किंवा नावं आपल्याला या सत्राच्या शेवटच्या प्रश्नामध्ये सांगता येतील का? जसं रवाळा समजा आपलं एक गाव आहेच. हो हो हो. तर बघा की भारतामध्ये जेव्हा हे फुकुओकाचं पुस्तक 1 स्टार रेव्होल्यूशन आलं, त्यानंतर एक वेगळं मंथन सुरू झालं. हे मंथन शेतकऱ्यांमध्ये, निवडक शेतकऱ्यांमध्ये होतं, तसंच ते अभ्यासकांमध्ये सुद्धा खूप होतं बरं का, वैज्ञानिकांमध्येही होतं. आणि त्यावेळी जी कामाला सुरुवात झाली ती फार मजबूत कामाला, तेव्हा जी पायाभरणी झाली ना ती मजबूत होती. आणि त्यामधलं पहिलं नाव मी घेईल आपल्याला, म्हणजे ते भास्करभाई सावे, कल्पवृक्ष फार माहीत त्यांचा, डहाणू जवळ येतो, वलसाड जिल्ह्यामध्ये. तर त्यांनी तर ते स्वयंभू होते बरं का. फुकुओका त्यांच्या शेतावरती गेले आणि म्हणाले की मी खुश झालो, आणि त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केलं होतं हे. आता ह्या फुकुओकांचं पुस्तक आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. ते आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत. दुसरं नाव मी आपल्या पुढे घेतो की 1 स्टार रेव्होल्यूशन वाचल्यानंतर आपल्या शेतात आपल्या पद्धतीमध्ये हे कसं रुजवायचं हे काम अतिशय मूलभूतपणे केलं रावसाहेब दगडकर, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती.
देवगाव जो फाटा आहे, तर तिथे त्यांचं उसळगाव नावाचं गाव आहे, रावसाहेब दगडकर. आम्ही अनेकदा त्यांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना घेऊन गेलो आणि अत्यंत मूलभूत विचार करणारे जे व्यक्ती. आपली ठरलेली वेळ हो झालेली आहे, हो, पण अतिशय योग्य मार्गदर्शन या सगळ्या याच्यामध्ये केलं. आणि त्याच्यातला आपण जो महत्वाचा दुवा सांगितला की आहार हा मनुष्याच्या आवश्यक घटक आहे आणि मनुष्याची संख्या आज जवळपास 50% शहरात आणि खेड्यांमध्ये आलेली आहे. शहरातल्या माणसांनी आपल्या अन्नाविषयी जागृत झाला तर त्याचा परिणाम एक स्वाभाविकतेने शेतीच्या माध्यमातून शेतामध्ये होणार आहे. ग्रामायणची पण हीच पार्श्वभूमी आहे. ग्रामायणी त्याच पद्धतीने विचार करतं. ग्रामायणच्या विचारामध्ये जसं आपण म्हटलं की पैसा आवश्यक आहे, तर ग्रामांच्या याच्यामध्ये पैसा, तंत्रज्ञान, विचार, मागणी या गोष्टी शहरातून खेड्याकडे जाणार आहे आणि उत्पादन तिथेच होणार आहे जिथे नैसर्गिक संसाधन आहे. त्याच्यामुळे गाव हे संसाधन युक्त आहे तोपर्यंत गावाला कठीणही नाही आहे. प्रश्न आहे त्या संसाधनांकडे पाहण्याच्या दृष्टीकडे, आणि त्या दृष्टीबद्दल शहराचाच एक रोल आहे की शहरानेच त्यांना भ्रमित केलेलं आहे. पण नवीन काळामध्ये शहरातला जागृत पर्यावरणपूरक नागरिक आणि ग्रामीण भागामध्ये त्याचे प्रयोग करून त्याचे उत्पादन नैसर्गिक संसाधनातून काढणारा व्यक्ती, या दोघांना एकत्र जोडून आणि भारताचा एकत्रित विचार करणं म्हणजे इंडिया आणि भारत असा विचार न करता भारत म्हणजे भारत, एकत्रित भारत, एकात्म भारत असा विचार करून ग्रामायण काम करते. पण आपण ग्रामायणची एक मर्यादा पण आहे. ग्रामायण कधी प्रकल्प घेत नाही, ग्रामायण कधी आपल्या एखाद्या विचाराला बांधील असं नाही. प्रयोगशीलतेला ग्रामायण प्रोत्साहन देते. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा विरोध करत नाही, पण पर्यावरण विसरून तंत्रज्ञान जर वापरायचं असेल तर त्याचा विरोध निश्चित करते. तर अशा एक माफक भूमिका घेऊन ग्रामायण काम करते. आपल्या परिवाराचा मी स्वतः आपल्या गावाला आलेलो आहे. आपण नव्हता त्यावेळी, पण करुणाताई होत्या. ग्रामायणच्या कार्यक्रमाच्या 20च्या समारोपाकरताही करुणाताई स्वतः येऊन गेल्या. वर्धेतल्या अनेक संस्थांच्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांशी ग्रामायण हे मंचाप्रमाणे काम करतं. आपला परिवारही ग्रामायणशी तशा पद्धतीने म्हटलं तर पहिलेपासून जोडलं आहे. बीजोत्सवामध्ये पण आपली 1-2दा भेट झालेली आहे आणि ही घनिष्ठता, हा प्रवास असा वाढत राहिला तर निश्चिततः आपल्याला अपेक्षित असणारं सामाजिक परिवर्तन म्हणून आजचं जे टायटल आहे की कृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशा, तर दशा हा निराशेने आलेला शब्द नाही, हा आजचं वास्तव काय आहे ते स्वीकारणारा शब्द म्हणून ग्रामायणनी तो वापरला. परंतु त्याला जी दिशा द्यावी लागते त्या दिशेचं बीजभाषणापासून तर आपल्या आजच्या प्रवासापर्यंत आणि नंतर पुन्हा पुढचे पण कार्यक्रम या सगळ्या याच्यामध्ये आहे. या पंधरवाड्यामध्ये साधारणतः शहराच्या ग्राहकाच्या भूमिकेमध्ये आणि खेड्यातल्या तंत्रज्ञानाच्या भूमिकेमध्ये बदल यावा अशी दिशा देण्याचा सगळा प्रयत्न आहे. निश्चिततः आपण जे काही मूलभूत विज्ञान सेंद्रिय शेतीतलं मांडलं ते या दिशाला देण्याकरता अतिशय उपयुक्त आहे. या विज्ञानाचाही प्रचार प्रसार हा अनेक NGOच्या माध्यमातून होऊ शकतो. हा सगळा प्रचार प्रसार नीट व्हावा आणि त्याच्यामुळे एक परिवर्तन आपल्या समाजामध्ये यावं. आणि ज्या पद्धतीची सभ्यता महात्माजींनी भारतामध्ये आणली आणि सभ्यतेचं स्वरूप स्वातंत्र्य युद्धाला दिलं, अनेक आपले स्वातंत्र्य युद्ध हे गांधीजीच्या प्रेरणेने या सगळ्या संघर्षामध्ये उतरले होते आणि सभ्यतेचा संघर्षाचा रूप याच्यामध्ये जे दिलं आणि ही सभ्यता याच्यामध्ये आपण जसं मूलभूत चिंतन मांडलं की मानव निसर्गाचा घटक आहे, मानव केंद्रित विकास आणि निसर्ग केंद्रित विकास
या दोन विकासांच्या सभ्यतेच्या युद्धामध्ये आपल्याला पुढच्या काळ ज्या पद्धतीने घालवावं लागेल आणि समावेशीकरण त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आधुनिक ज्ञानाचं सुद्धा ज्या पद्धतीने करावं लागेल, ही वाटचाल आपल्यासारखी मंडळी जर ग्रामायणशी जोडून राहिली तर निश्चिततः चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असा आम्हाला विश्वास वाटतो. आपण आपल्या व्यस्त वेळातून ज्या पद्धतीचा वेळ दिला आणि जेव्हा प्रकारे वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे ग्रामायणतर्फे सचिव म्हणून आभार मानतो आणि आपले हे ऋणानुबंध असेच कायम ठेवू असा विश्वास बाळगून हा कार्यक्रम संपतोय अशी मी सर्वांना घोषणा करतो. नमस्कार. ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना.